नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण शिक्रापूर रस्त्यावरील ज्ञानदा सिटी समोर उभ्या असलेल्या मोटर कारला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी 12 डिसेंबर 2025 रोजी दुपारी घडली. अत्यंत रहदारीच्या परिसरात घडलेल्या या घटनेनं एकच गोंधळ उडाला. चाकण नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने सदरची आग आटोक्यात आणल्यानं या आगीचा फैलाव अन्यत्र झाला नाही. लादवड पाईट रस्त्यावरील स्वानंदी मार्ट समोरून एक वाहन चोरीस गेल्याची घटना घडली आहे. सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचं स्थानिकांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवलं आहे. परवाना नसतानाही देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात युवकावर गुन्हा दाखल केला आहे. प्रथमेश नितीन नीरज, वय वर्ष 19, राहणार देहूफाटा इंद्रायणी नगर आळंदी, मूळ राहणार गंगाखेड जिल्हा परभणी असे या आरोपीचे नाव आहे. दुपारी 3:30 ते 4च्या सुमारास चरोली खुर्द येथील विश्रांत वड या ठिकाणी त्याच्यावर कारवाई केली. 45,000 रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि 1,000 रुपयांचे जिवंत काडतूस असा 46,000चा मुद्देमाल पोलिसांना त्याच्याकडे आढळला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी 4 महिन्यांपूर्वी चाकण येथे केलेल्या हिंजवडी, चाकण आणि उरुळी देवाची, फुरसुंगी, लोणी काळभोर, वाघोली या 3 नगरपालिका स्थापन करण्याच्या घोषणेवर आता विधान परिषदेत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी या संदर्भात विचारलेल्या तारांकित प्रश्नांवर नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 नगरपालिका स्थापनेबाबत कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नाही असे लेखी उत्तर दिले आहे. यामुळे सत्ताधारी गटामध्ये या महत्त्वाच्या विषयांवर विसंवाद असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. तसेच चाकण महापालिकेच्या विषयावर देखील तुर्तास पडदा पडला आहे. अजित पवार यांनी ऑगस्टमध्ये चाकण MIDCच्या दौऱ्यावर असताना कोणाला आवडो न आवडो या 3 नगरपालिका स्थापन केल्या जातील अशी घोषणा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे, सतीश चव्हाण आणि शिवाजीराव गर्जे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न विचारून या प्रकरणी सरकारची निर्णायक कारवाई काय आहे असा प्रश्न विचारला. पुणे जिल्ह्याच्या वेगाने वाढणाऱ्या शहरीकरणाला नवी दिशा देण्यासाठी या 3 नगरपालिका स्थापन करण्याच्या विनंतीबाबत सरकारने काय केले या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तर दिले की पुणे जिल्ह्यात 3 नगरपालिका स्थापनेबाबत कोणताही रेकॉर्ड म्हणजेच अभिलेख उपलब्ध नाही. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या उत्तरामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोघमपणे केलेल्या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महानगरपालिका झाली तिथं जवळच पूर्वी आता तो वेगळा तालुका झाला. निगडी ते चाकण हा महत्त्वाकांक्षी विस्तारित मार्ग मेट्रोसाठी प्रस्तावित केला गेला. मात्र सुधारित DPR अद्यापही प्रलंबित आहे. तातडीने यासाठी मंजुरी घेतली जावी जेणेकरून चाकण औद्योगिक भाग आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान होईल अशी मागणी आमदार शंकर जगताप यांनी पुरवणी मागण्यांच्या आधारे हिवाळी अधिवेशनात केली आहे. याबाबत आमदार शंकर जगताप म्हणाले की पिंपरी चिंचवड शहराचे नागरिकीकरण प्रचंड प्रमाणात वाढत आहे. या भागातील IT सेक्टर, कारखानदारी, औद्योगिक आस्थापना लक्षात घेऊन या शहरामधील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच माध्यमातून शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम आणि वेगवान असेल तर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. दुसऱ्या टप्प्यामध्ये पिंपरी ते निगडीचे विस्तारीकरण करण्यात आले. पिंपरी ते निगडी हे विस्तारीकरण साधारण 4.5 किलोमीटर इतके आहे. यासाठी 950 कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव तयार होऊन कामाला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे. निगडी ते मुकाई चौक ते वाकड आणि वाकड ते मानकर चौक, कोकणे चौक ते पिंपळे गुरव या मार्गे संत तुकाराम नगर ते चाकण आणि चाकण ते वाकड आणि वाकड ते निगडी हा 40 किलोमीटरचा मार्ग आहे. यासाठी 10,383 कोटीचा DPR पिंपरी चिंचवड महापालिकेने केंद्र सरकारकडे प्रस्तावित केला आहे. या DPRसाठी राज्य शासनाने मंजुरी दिल्यास पिंपरी चिंचवड शहराच्या सार्वजनिक वाहतुकीला बळकटी मिळेल असे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई सुरू केली आहे.
आळंदीजवळील चरोली येथे व्यावसायिकाच्या डोक्यात गोळ्या घालून ठार केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी माजी नगरसेवक किसन महाराज तापकीर यांच्यासह 6 जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक वादातून नितीन गिलबिले या व्यावसायिकाचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. यामध्ये पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. 7वा साथीदार माजी नगरसेवक किसन उर्फ महाराज ज्ञानोबा तापकीर हा फरार आहे. तोच या गुन्ह्याचा सूत्रधार असल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार या 7 जणांच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून यातील आरोपींवर 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. टोळी प्रमुख अमित जीवन पठारे वय 33, चरोली बुद्रुक, विक्रांत सुरेश ठाकूर वय 38, राहणार सोळू तालुका खेड, सुमित फुलचंद पटेल वय 31 राहणार दिघी, आकाश सोमनाथ पाठारे वय 23 चरोली बुद्रुक, सोमनाथ प्रकाश पाटोडे वय 24 राहणार सोळू तालुका खेड, किसन उर्फ महाराज ज्ञानोबा तापकीर राहणार चरोली बुद्रुक अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची मूळ अलाइनमेंट रद्द करत अहिल्यानगर शिर्डी मार्गे नवा रेल्वे मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्यास पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील व्यापार उद्योग क्षेत्रातून विरोध होत आहे. हा मार्ग वेळखाऊ असून नारायणगाव खेड भागातील कृषी उत्पादने, कृषी प्रक्रिया उद्योगांशी व्यापार उद्योगांच्या प्रगतीला ब्रेक लावणारा ठरेल. त्यामुळे जुनाच मार्ग कायम ठेवावा अशी मागणी व्यापार उद्योग क्षेत्रातून होत आहे. बहुप्रतीक्षित 235 किलोमीटरचा नाशिक पुणे रेल्वेचा मूळ प्रस्तावित मार्ग 16,000 कोटी रुपये खर्चकीत उभारला जाणार आहे. जुना मार्ग नारायणगाव येथून जात होता. अहिल्यानगरच्या संगमनेर आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मार्गे हा मार्ग असल्याने व्यापार उद्योगांसाठी सोयीचा होता. या भागातील शेतमालासह औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांच्या मालाशी ने-आण करणे सोयीचे होणार होते. याशिवाय नारायणगाव खेड या भागातील कृषी उत्पादने व कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी या मार्गाचा मोठा फायदा होणार होता. मात्र नारायणगावजवळील खोडद येथील GMRT प्रकल्पाजवळून हा मार्ग जाणार असल्याने विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि अणुऊर्जा विभागाने आक्षेप घेतल्याने तो बदलण्यात आल्याचं सांगितले गेले. रेल्वे लाईनमुळे दुर्बिणीची निरीक्षणे बिघडण्याचा धोका असल्याने नव्या मार्गाचा प्रस्ताव तयार केला गेला. मात्र प्रत्यक्षात यात राजकीय गोंध असल्याने मार्ग बदलास व्यापार उद्योग क्षेत्रातून विरोध होत आहे. जुना मार्गच कायम ठेवावा, अन्यथा हा प्रकल्प डब्यात जाईल अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. जुना मार्ग नाशिक रोड, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव खेड, आंबेगाव, जुन्नर तालुका मार्गे आळंदी, हडपसर, चाकण, पुणे असा होणार होता. मात्र आता नवा मार्ग पुणे चाकण औद्योगिक वसाहती मार्गे अहिल्यानगर, निंबळक, पुणतांबा, पिंपळगाव, शिर्डी, नाशिक असा असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. चाकणमध्ये हा मार्ग नेमका कसा जाणार याबाबत काहीही स्पष्टता नाही. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या नव्याने जाहीर झालेल्या शिर्डी मार्गे वळवलेल्या आराखड्याचा तातडीने पुनर्विचार करून सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, चाकण मार्गे थेट नाशिक पुणे जोडणे द्यावे अशी मागणी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. तळेगाव दाभाडे उरुळी कांचन या प्रस्तावित बाह्यवळण रेल्वे मार्गामुळे शेतकऱ्यांची जमीन संपादित होणार असल्याने या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे. मार्गात बदल करण्याची आणि फेर सर्वेक्षण करण्याची मागणी सातत्याने होत असून याबाबतचा मुद्दा मावळचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी थेट लोकसभेत उपस्थित केलाय. त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन मार्गात आवश्यक बदल करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. प्रस्तावित रेल्वे मार्ग तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन या परिसरातून जाणार असून सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. मावळ, खेड आणि हवेली तालुक्यातील अनेक गावांमधून हा मार्ग जाणार असून देहू नगरपंचायत हद्दीतील विठ्ठलनगर, माळीनगर, झेंडेमळा, बोडकेवाडी, हगवणे, काळोखेमळा, सांगुर्डे, इंदोरी तसेच धानोरे, सोळू, मोई, चिंबडी या गावांचा यात समावेश आहे. रेल्वे प्रशासनाने मार्गात बदल करून फेर सर्वेक्षण करावे अशी मागणी श्रीरंग बारणे यांनी संसदेतील भाषणात केली. खेड तालुक्याचे आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाने रेटवाडी वाफगाव जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांचा दीप्ती प्रसाद भोगाडे व भोगाडे परिवाराच्या माध्यमातून KVH ॲग्रो सहकार्याने किसान कृषी प्रदर्शन येथे मार्गदर्शनासाठी अभ्यास दौरा संपन्न झाला. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयसिंग भोगाडे आणि सौ दीप्ती प्रसाद भोगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रेटवडी व वाफगाव जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्यांना कृषी विषयक प्रगत तंत्रज्ञानाची माहिती मिळावी म्हणून KVH ॲग्रोच्या माध्यमातून किसान कृषी प्रदर्शन मोशी येथे मार्गदर्शन दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्यात शेतकऱ्यांना आधुनिक लागवड पद्धती, बदलत्या वातावरणानुसार पीक संरक्षण, बाजारपेठेतील मागणीचा वेग तसेच उत्पादन खर्च कमी करण्यासाठी विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. शेतकरी बांधवांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याबाबत सकारात्मक मत व्यक्त केले. खऱ्या अर्थानं जे शेतकऱ्यांचं हक्काचं आणि एक आपण म्हणतो ना
की शेती करायचा, माल पिकवायचा आणि ज्या ठिकाणी जाऊन तो माल सर्वांपर्यंत. चाकण शिक्रापूर रस्त्यावर रस्त्यालगत अडथळा ठरणारे मोठे वृक्ष आणि 20 तारांचे खांब शुक्रवारी 12 डिसेंबर 2025 रोजी प्रशासनाकडून काढण्यात आले. म्हाळुंगी बिरदवडी ग्रामीण मार्ग 11 या रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. या भागातील ग्रामपंचायती या रस्त्याची देखभाल दुरुस्ती देखील करत नसल्याचे चित्र समोर येत आहे. मोठ्या प्रमाणावर रहिवाशांनी औद्योगिक सांडपाणी रस्त्यावर साठत असून त्या पाण्याचा निचरा देखील होत नाहीये. याबाबत या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरेही जावं लागतंय. पीएमआरडीए विभागानं याची दखल घेण्याची आता मागणी होतीये. चाकण आंबेठाण सातत्याने वाहतूक कोंडीत अडकत असल्याचं चित्र मागील काही काळात समोर आलंय. चाकण औद्योगिक टप्पा क्रमांक 5 मधील कॉर्निंग कंपनी ते पुणे नाशिक महामार्ग भाम फाटा या रस्त्याचं तातडीनं काम पूर्ण होणं आवश्यक असल्याचं स्थानिक नागरिक सांगतात. शुक्रवारी 12 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता पुणे आळंदी रोडवर चोरोली फाटा येथे अर्धा ते 1 तास वाहतूक कोंडीत वाहने अडकून पडली होती. वाहतूक विभागानं याकडे लक्ष देण्याची मागणी या भागातील नागरिक करतात. याबाबतचे व्हिडिओ पुणे लाईव्हचे दर्शक अरविंद तळेकर यांनी पाठवले. खेड तालुक्यातील दौंडकर वाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी रिक्त झालेल्या जागेवर सौ गंगाताई सुहास कामठे यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच पदाची निवडणूक सरपंच सीताराम गुजर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रहार अपंग क्रांती आंदोलन पुणे जिल्हा यांच्या वतीनं दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आंदोलन करण्यात आलं. काळूसमधील वाटेकरवाडी येथील डॉक्टर अनिता मिलिंद लांडे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हेतून गणित विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली आहे आणि त्यांच्या यशाचं सर्वत्र कौतुक होत आहे. माइंड सक्सेस इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसंच वर्ग खोल्या नूतनीकरण सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी आमदार बाबाजी काळे, माजी आमदार विलास लांडे, आशिष येळवंडे, सरपंच सुनीता येळवंडे, उपसरपंच सोमनाथ गवारे, उपसरपंच दीपक कांबळे आदींसह कुरुळी, निघोजे, मोई, चिमणी गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमन, ग्रामस्थ उपस्थित होते. चाकण गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या नवीन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा चतुर्थ वर्धापन दिन सोहळा चाकणमध्ये शुक्रवारी दिनांक 12 डिसेंबर 2025 पासून साजरा होत आहे. या निमित्तानं रुद्राभिषेक, कीर्तन आणि महाप्रसाद आदी कार्यक्रम शुक्रवारी 12 डिसेंबर रोजी संपन्न झाले. तसेच भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजनही करण्यात आलं. भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून या सर्व कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. चाकणमधील या मंदिरात रात्री उशिरापर्यंत महाप्रसादासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी सर्वांना कळकळीची विनंती आहे की महाप्रसाद खेड तालुक्यातील विविध महत्वाच्या प्रश्नांवर खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी शुक्रवारी 12 डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भाष्य करताना काय सांगितलं हे जाणून घेऊया. बाबाजी काळे. अध्यक्ष महोदय, थोडं जास्त वेळ बोलू द्या. माननीय अध्यक्ष महोदय, दोन विरोधी पक्षाने मांडलेल्या 293 प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची अवस्था आपण पाहतोय आणि शेतीला अधिक अडचणी येत असताना पिकांना हमीभाव नाही येत, अतिवृष्टी होती, पिकं आली तरी ती जळून जातात आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारसुद्धा सगळ्या गोष्टीला पूर्णपणे सहकार्य करत नाही. 24 तास म्हणण्यापेक्षा 12 तास लाईट हवी, कर्जमुक्ती व्हावी आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कोणत्याच पद्धतीनं न्याय मिळत नाही आणि मग शेतकऱ्यांची मुलं किंवा मुली या ठिकाणी काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा शासकीय स्तरावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह
करण्यासाठी त्या ठिकाणी काम करत असतात. परंतु त्या ठिकाणी सुद्धा शासन त्यांच्या अनेक मागण्या या ठिकाणी मान्य करत नाही. त्यामध्ये महाराष्ट्र होमगार्डमध्ये आपले अनेक शेतकऱ्यांची मुलं आणि मुली आहेत. महाराष्ट्र होमगार्ड सैनिक यांना 365 दिवस काम मिळावं म्हणून शासनाकडं हे विवंचना करत आहेत. होमगार्ड अधिनियम व निष्काम सेवा या ब्रीदवाक्यात बदल होणे आणि ड्रेस कोडमध्ये बदल व्हावा म्हणून शासनाकडे मागणी करत आहे. त्यामुळं या प्रस्तावाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की सर्व होमगार्डला 365 दिवस काम मिळावं. 5 वर्ष प्रामाणिक काम करणाऱ्या पात्र होमगार्डला पोलीस शिपाई अंमलदार या पदाकरता थेट नियुक्ती मिळावी आणि पोलीस प्रमाणेच समान काम समान वेतन मिळावं. राज्य कर्मचारी दर्जा मिळावा आणि त्याचबरोबर उद्योगनगरीमध्ये कंपन्यांमध्ये सुद्धा होमगार्डला सक्तीनं त्या ठिकाणी कंपन्यांना सक्ती करून होमगार्डला त्या ठिकाणी काम देण्यासाठी सांगावं. अशा अनेक मागण्या त्या ठिकाणी आहेत. शेतकऱ्याची इतरही मुलं आणि मुली खऱ्या अर्थानं आपल्या स्त्री शक्तीचं स्त्रीला बळकट करण्यासाठी आणि स्त्री शक्तीला आधार देण्यासाठी या ठिकाणी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून बचत गटातून अनेक CRP काम करत आहे आणि त्या उमेद अभियानाच्या माध्यमातून आपण काल परवा पाहिलं की जवळजवळ 25-30 हजार महिला संपूर्ण राज्यातून त्या ठिकाणी आपल्या अधिवेशनाच्या माध्यमातून शासनाकडे न्याय मागण्यासाठी आल्या होत्या. त्यांची चर्चा होऊन काही ठिकाणी न्याय देण्याचं सांगितलं गेलं, परंतु अद्यापपर्यंत त्यांच्या ज्या मागण्या आहेत की उमेद संघटनेकडून केंद्र शासनाकडून उमेद अभियान नवीन HR मॅन्युअल लागू करणे, राज्यातील सर्व समुदाय संसाधन व्यक्तींना ग्रामसखी म्हणून मान्यता देऊन शासनाचे अधिकृत ओळखपत्र 10 लाखापर्यंत विमा संरक्षण मिळावं, शैक्षणिक व अनुभवपात्र असलेल्या केडरला प्रभाग समन्वयक या पदावर प्राधान्याने घेण्यात यावं आणि त्या माध्यमातून उमेद कर्मचारी नोकरी पदोन्नती IJP प्रक्रिया पूर्ववत लागू कार्यान्वित करावी. उमेद अभियानाअंतर्गत प्रभाग समन्वयक सहाय्यक कर्मचारी यांची विनंतीनुसार रिक्तपदी जिल्हा बदली होण्यास मान्यता देण्यात यावी. सर्व स्वयंसहायता समूहांना समुदाय गुंतवणूक निधी CIF 1.5 लाख रुपये देणे. आरोग्य विभागात गाव प्रभाग स्तरावर काम करणाऱ्या अशा स्वयंसेविका व यांना 10 लाख रुपयाचा विमा त्या ठिकाणी लागू व्हावा. अशा अनेक मागण्या त्यांच्या या ठिकाणी आहेत. शासनाने त्यांच्या मागण्या या ठिकाणी मान्य कराव्यात आणि शेतकऱ्यांच्याच मुली अंगणवाड्यांमध्ये कर्मचारी म्हणून त्याचबरोबर मदतनीस म्हणून आणि सेविका म्हणून काम करत आहे. त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दरमा पेन्शन मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅज्युटी लागू करणे, इतर लाभार्थ्यांच्या आहारात वाढ करून त्यांना खाण्यायोग्य आहार देणे हे प्रश्न विधानसभेत हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही मांडले आणि त्याची सुद्धा पूर्तता खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी शासनाने करावी आणि या शेतकऱ्यांच्या मुलामुलींना अंगणवाडी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळावा. आंदोलनं करायला लागली नाही पाहिजे अशी शासनाला विनंती आहे. एक धार्मिक गोष्टीकडं मी आपल्या माध्यमातून शासनाकडं लक्ष वेधू इच्छितो की जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी आळंदीला आहे आणि माऊलींनी खऱ्या अर्थानं पैठण येथे रेड्यामुखी वेद बोलवले. तो रेडा आळे जिल्हा पुणे येथे समाधिस्थ केला व त्याचा मालक श्री काळोबा महाराज उर्फ संत गैबीराय उर्फ कोळीबाबा उर्फ वाकोबा कोळी यांना वाकी खुर्द चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथे 800 वर्षापूर्वी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी स्वहस्ते समाधी देऊन त्यांना ब्रह्मरूप सिद्ध केले. त्याची उत्तर क्रिया करण्याकामी माऊली या ठिकाणी स्वतः 10 दिवस वास्तव्यास होते व त्यांनी स्वहस्ते श्री काळोबा महाराज यांची उत्तर क्रिया केली. तसेच माऊलीच्या अस्तित्वाच्या खुणा म्हणून अजान उर्षाची बाग फुलवली. त्याची साक्ष आजही अजान उर्षाची बाग अस्तित्वात आहे. त्या ठिकाणी मंदिर आहे. भजन कीर्तन प्रवचन होऊन ज्यावेळेस कार्तिकी वारीला सर्व वाऱ्या जातात त्यावेळेस सर्व भाविक भक्त वारकरी त्या ठिकाणून दर्शन घेऊन जात असतात. त्या ठिकाणी पाण्याची टाकी मंदिर सर्व सुशोभीकरण असं त्या ठिकाणचं वास्तव्य आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पुणे नाशिक हायवेच्या रुंदीकरणामध्ये ते संबंधित मंदिर आणि तो भाग येत असल्यामुळं
शासनाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल आणि इतर विभागाला त्या ठिकाणी वेळोवेळी त्या मंडळींनी आपल्या निवेदनाच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत. आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी अर्ज केलेले आहेत. शासनाचा एक सदस्य म्हणून आणि त्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आणि त्याचबरोबर माऊलींचा एक सेवक म्हणून शासनाला मी विनंती करतो की सदर जी अलाइनमेंट आहे ती त्या मंदिरापासून थोडी बाजूला घेऊन खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सहकार्य करावं. वारकऱ्यांच्या भावना दुखून देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करून साहेब 1-2 मिनटं फक्त द्या. रात्री 2 मिनटं. अध्यक्ष महोदय 1-2 मिनटं फक्त 2 मिनटं. या ठिकाणी आपले सरकार कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत. सर्व तालुका जिल्हा व्यवस्थापकांना कायमस्वरूपी कंत्राटी पद्धतीने प्रकल्पात सामावून घेणे, वयाच्या 58 वर्षापर्यंत नोकरी हमी, समान कामासाठी समान व योग्य वेतनवाढ, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान पुणे यांच्या वेतनवाढीची अंमलबजावणी, आजपर्यंतच्या सर्व थकीत पगाराचे तातडीने वितरण, जुन्या कार्यरत सर्व कर्मचारी वर्गाला कोणत्याही अटी शर्तीविना त्या ठिकाणी कामावर घेणे आणि त्याचबरोबर पुणे रिंग रोडचं काम या ठिकाणी सुरू आहे. MSRD कोणत्याच गोष्टीत काही गोष्टी ऐकत नाही. रिंग रोडच्या कामात मरकळ गोलेगाव येथे सर्व्हिस रोडची गरज आहे. शेतकऱ्यांची मागणी आहे सर्व्हिस रोड व्हावा आणि फेरमोजणी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अडाणी ग्रुपच्या माध्यमातून कमी दरात भाडेतत्वावर सोलर वीज प्रकल्पासाठी जागा घेतल्या जातात. ह्या गायरान जागा संबंधित गावांना गायी चारण्यासाठी शासनाने ठेवल्या होत्या. त्या ठिकाणची फसवणूक थांबवावी. एक महत्त्वाचा विषय, खेड तालुक्यामध्ये पश्चिम भागात पाईट भागात कुंडेश्वर डोंगर महादेव मंदिर आहे. त्या ठिकाणी पूर्वीच्या काळापासून त्या भागातील गायी जनावरं चारण्यासाठी पाईट पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना गट नंबर 707 सर्वेकर नंबर 114 700 एकर जमिनीचे त्या ठिकाणी वहिवाट सर्व लोक करत होती. त्या ठिकाणी काय झालं माहीत नाही, परंतु चुकीचे काही आदेश झाले गेले आणि त्या ठिकाणी ते डोंगराची विक्री होत राहिली. त्या ठिकाणी कुंडेश्वराचं अस्तित्व टिकवायचं असेल तर 12 आपल्या ज्योतिर्लिंगापैकी एक जागृत देवस्थान म्हणून त्या ठिकाणी रस्ते सुधारणा पावित्र्य टिकवायचं असेल तर त्या ठिकाणी पर्यटनातून निधी पडलेला आहे. इतरही निधी इको टुरिझमच्या माध्यमातून आत्ताच निधी पडलेला आहे. ती सर्व कामं व्हायची असतील तर सदर ठिकाणचे त्या जमिनीचे व्यवहार थांबून पाईट पंचक्रोशी आणि संबंधित गावांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि महाराष्ट्र राज्य वकील गोवा असोसिएशन वकील बारच्या माध्यमातून या ठिकाणी वकिलांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत आपल्या या सभागृहामध्ये आजच विधेयक त्या ठिकाणी अशासकीय विधेयक मांडलं गेलं. शासनाला विनंती आहे की शासकीय विधेयक मांडून वकिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या निमित्तानं त्या ठिकाणी कायद्यात नियम करून वकिलांना संरक्षण द्यावं. एवढ्या अनेक मागण्या या ठिकाणी आपल्या माध्यमातून होत आहे. अतिवृष्टीमुळे आमच्या खेड तालुक्यातील सर्व रस्ते खराब झालेले आहेत. त्यामुळं रस्ते दुरुस्तीसाठी अधिकचा निधी त्या ठिकाणी खेड आळंदी मतदारसंघाला मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. रामकृष्ण हरी.